खरं तर मी असं म्हणेन की भारताच्या इतिहासामध्ये आता येऊ घातलेलं हे जे विधेयक आहे हे एक प्रकारे ज्याला आपण इंग्रजीत वॉटरशेड मुवमेंट म्हणतो अशा प्रकारची अवस्था आहे, ज्यातनं पुढच्या शेकडो वर्षाचं देशाचं सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक भविष्य हे पूर्णपणे बदलणार आहे। महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये 33% आरक्षण देणं, मगाशी स्वामीताईंनी त्याचा पूर्ण आपल्याला इतिहास सांगितला। यापूर्वी अनेक वेळा प्रयत्न झाले, परंतु पुरुषांनीच ते प्रयत्न हाणून पाडले आणि अनेक पक्ष असे होते की ज्या पक्षांनी त्या ठिकाणी त्याला समर्थन देण्यास नकार दिला। मला आठवतं की ज्यावेळी श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजींनी समर्थपणे तिसऱ्यांदा पूर्ण ताकद लावून त्या ठिकाणी हे बिल पास करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी 23 पक्षांचं सरकार होतं। त्या सरकारमधलेही काही पक्ष यांनी विरोध केला आणि मेजॉरिटी नसल्यामुळे ते बिल पास होऊ शकलं नाही। नंतरच्या काळामध्ये मनमोहन सिंगजींनी प्रयत्न केला आणि त्यावेळी खरं म्हणजे मेजॉरिटी होती, पण एक प्रकारे ज्याला आपण इच्छाशक्ती म्हणतो त्याचा कुठेतरी अभाव होता आणि ते बिल पास झालं नाही। पण देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी हे पहिलेपासनं आमच्या या संपूर्ण नारी शक्तीचा अधिष्ठान करणारे आहेत।